येस और नो? आपण लास्ट टाइम बघितलंय की व्हॉट आर द व्हेरियस टाइप्स ऑफ चार्ज डिस्ट्रीब्यूशन. It can be point charge distribution, line charge distribution, surface charge distribution and volume charge distribution. Point charge मध्ये काय असतं? The total charge is distributed on a single point. In case of line charge, the total charge is distributed on a line. आणि surface च्या बाबतीत, in case of surface charge, total charge is distributed on surface area. Okay, and volume charge volume charge distribution means the total charge is distributed inside a volume of any shape. So in case of point charge च्या बाबतीत तुम्हाला काय देतात, कोणती व्हॅल्यू देतात? They will give you the value of Q. In case of line charge, what is the unit of Q? Coulomb. In case of line charge, they will give you the value of rho L, line charge density. Its unit is Coulomb per मीटर. म्हणजे एका मीटरला किती कुलम चार्ज आहे लाईनवर, एका मीटरला किती कुलम चार्ज आहे, दॅट इज कॉल्ड एज लाईन चार्ज डेन्सिटी, रो एल. ओके, युनिट कुलम पर मीटर. ओके, इन केस ऑफ सरफेस चार्ज डिस्ट्रीब्यूशन दे विल गिव यू विच क्वांटिटी? दे विल गिव यू रो एस, सरफेस चार्ज डेन्सिटी. इट इज नथिंग बट टोटल चार्ज पर युनिट सरफेस एरिया. पर युनिट सरफेस एरिया म्हणजे 1 मीटर बाय 1 मीटरच्या सरफेस मध्ये किती चार्ज, टोटल चार्ज जर 100 असेल तर एका मीटर स्क्वेअर मध्ये किती चार्ज. ओके, इट्स युनिट इज कुलम पर मीटर स्क्वेअर. याचा अर्थ काय होतो? ज्यावेळेस सरफेस चार्ज तुम्हाला दिलेला असेल प्रॉब्लेम मध्ये किंवा डेरिव्हेशन मध्ये, त्यावेळेस तुम्हाला रो एल ची व्हॅल्यू देणार नाही, क्यू ची देणार नाही, तुम्हाला काय देतील? रो एस. In case of volume charge, they will give you the value of rho V, volume charge density. याचा अर्थ काय होतो? पर मीटर क्यूब व्हॉल्यूम मध्ये किती चार्ज आहे. टोटल चार्ज सपोज याच्यामध्ये 1000 कुलम असेल तर मग एका मीटर क्यूब मध्ये किती. सो इट्स युनिट इज कुलम पर मीटर क्यूब. ओके, आणि आपण बघितलंय काय, जर चार्ज क्यूचं कन्वर्जन रो एल मध्ये करायचं असेल किंवा रो एस किंवा रो व्ही मध्ये असेल तर हे फॉर्म्युले तुम्ही वापरू शकता. कळतंय की नाही? dq इज इक्वल टू रो एल डीएल, dq इज इक्वल टू रो एस डीएस, dq इज इक्वल टू रो व्ही डीव्ही. कळतंय का? मग जर हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. dq च्या जागेवर आपण रो एल डीएल टाकू शकतो लाईन चार्जच्या प्रॉब्लेमच्या बाबतीत. जर सरफेस चार्जवर प्रॉब्लेम असेल तर dq च्या जागेवर तुम्ही रो एस डीएस टाकू शकता. आणि प्रॉब्लेम जर व्हॉल्यूम चार्जवर असेल किंवा डेरिव्हेशन असेल तर dq इज इक्वल टू रो व्ही डीव्ही. आता याचं जर इंटिग्रेशन केलं, इफ यू टेक द इंटिग्रेशन ऑफ दिस ऑन बोथ साइड्स, इट विल गिव्ह यू q इज इक्वल टू रो एल डीएल, q इज इक्वल टू रो एस डीएस, q इज इक्वल टू रो व्ही डीव्ही इन केस ऑफ लाईन चार्ज, सरफेस चार्ज अँड व्हॉल्यूम चार्ज. सो दिस इज व्हेरी सिम्पल. ओके, नंतर आपण हे बघितलं होतं. मग त्याच्यावर आता हा फॉर्म्युला कशाचा होता? दिस इज अ फॉर्म्युला ऑफ ई बार Q upon 4 pi epsilon 0 R square AR cap. आणि हा R काय असतो? आपण नेहमी म्हटल्याप्रमाणे हा R कसा मिळतो आणि हा कसा मिळतो बघा. Q ची व्हॅल्यू शक्यतो दिलेली असते प्रॉब्लेम मध्ये. 4 pi epsilon 0 कॉन्स्टंट असतं. मग राहिलं काय शिल्लक? यू हॅव टू ओनली कॅल्क्युलेट R and AR cap. So how will you get this R and AR cap? R is a magnitude. Magnitude of what? It is a magnitude of displacement vector. म्हणजे तुमच्या चार्ज पासून अननोन पॉइंट पर्यंत ड्रॉ केलेला डिस्प्लेसमेंट वेक्टर. ओके, सो आर बार इज लाईक दिस. फॉर एक्झाम्पल, तुमचा चार्ज इथे आहे आणि चार्ज पासून तुम्हाला विचारलं ह्या चार्ज पासून या पॉइंटला पॉइंट पी असेल एखादा, त्याचे कोऑर्डिनेट्स असतील समजा 1 2 3 x1 y1 z1. ठीक आहे, तर मग या चार्ज क्यू मुळे what is the intensity at this point? हा चार्ज कोणता आहे? हा पॉइंट चार्ज आहे. सपोज इट इज मे बी 1 कुलम और 2 कुलम फॉर एक्झाम्पल. तर ह्या पॉइंट चार्ज मुळे ऍट पॉइंट पी व्हॉट इज ई बार? तर काय फॉर्म्युला आहे? ई बार इज इक्वल टू ई बार ड्यू टू पॉइंट चार्ज इज इक्वल टू क्यू अपॉन 4 पाय एप्सिलॉन 0 आर स्क्वेअर ए आर कॅप. दिस इज द फॉर्म्युला ऑफ ई बार ड्यू टू पॉइंट चार्ज. लक्षात येतंय का? ठीक आहे, मग आता याच्यामध्ये तुम्हाला म्हटलो मी Q इज गिवन 4 pi epsilon 0 इज कॉन्स्टंट. ओनली यू हॅव टू फाइंड आउट R and AR cap. So how will you get?
त्यासाठी काय करायचं, यू हॅव टू ड्रॉ दिस आर बार लाईक दिस. आर बार इज व्हॉट? आर बार इज अ डिस्प्लेसमेंट वेक्टर ऑफ गिवन पॉइंट फ्रॉम गिवन चार्ज. डिस्प्लेसमेंट वेक्टर किंवा पोझिशन वेक्टर, पॉइंट पी चा क्यू पासूनचा डिस्प्लेसमेंट वेक्टर. सो आर बार इज दिस. मग आर बार कसा मिळणार तुम्हाला? ह्या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स माहित असतील आणि ह्या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स माहित असतील तर सेकंड, दिस इज फर्स्ट पॉइंट, दिस इज सेकंड, कारण ॲरो कुठे बघा, ॲरो इथे. सो दिस इज युअर सेकंड पॉइंट and this is your first point. So second point coordinates minus first point coordinates, it will give you r bar. r bar तुम्हाला असं मिळाला. ओके, r bar वरून तुम्ही त्याची मॅग्निट्यूड शोधा स्क्वेअर रूट वापरून. यू पुट दिस मॅग्निट्यूड हियर. ओके, आता तुम्हाला काय राहिलं शिल्लक? मग ए आर कॅप राहिला. सो हाऊ विल यू गेट ए आर कॅप? डिवाइड दिस आर बार, डिवाइड आर बार बाय इट्स magnitude. You will get AR cap. So you put this AR cap here. Automatically this formula gets satisfied. Okay. So this is the formula of E bar due to point charge. आता मग तुम्हाला प्रश्न पडेल का प्रत्येक वेळेस थोडीच तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये डेरिव्हेशन मध्ये पॉइंट चार्ज देणार आहे. तुम्हाला कधी कधी लाईन चार्ज देतील, कधी कधी सरफेस चार्ज देतील, कधी व्हॉल्यूम चार्ज देतील. मग त्यावेळेस कोणता फॉर्म्युला वापरायचा? तर काही नाही, सगळा फॉर्म्युला सेम राहतो. फक्त क्यूच्या जागेवर काय टाकायचंय? क्यूच्या जागेवर काय टाकायचं बघा, मागची स्लाइड बघा. क्यूच्या जागेवर काय टाकायचं? इंटिग्रेशन रो एल डीएल किंवा इंटिग्रेशन रो व्ही डीव्ही किंवा इंटिग्रेशन रो एस डीएस. हो की नाही? मग तेच टाकलेलं आहे इथं बघा. क्यूच्या जागेवर लाईन चार्जच्या बाबतीत क्यूच्या जागेवर काय टाकायचं? इंटिग्रेशन रो एल डीएल, रो एस डीएस, रो व्ही डीव्ही. ओके, आणि याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं असतं काय, सांगत असतो काय, एव्हरी टाइम यू हॅव टू राईट डाऊन ई बार. वेक्टरला बार द्यायचा वर. ओके, त्याच्यामध्ये रो एल इज अ स्केलर, डीएल इज अ वेक्टर. ओके, डीएल बार किंवा डीएस, नुसतं डीएल लिहिलं तरी चालेल, बट दिस इज अ युनिट वेक्टर ए आर कॅप. कळतंय का नाही? एवढे सोपे फॉर्म्युला, याच्यावर प्रॉब्लेम तुम्हाला एक्झाम मध्ये येतील. तुम्हाला सांगतील का लाईन चार्ज आहे दिलेला आहे, रो एल इज गिवन 2 कुलम पर मीटर, असं तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये देतील. अँड coordinates of charge is 1 1 1, coordinates of point P is 2 2 2. Find out E bar due to given line charge at point P. मग रो एल तुम्हाला दिलेलं आहे. डीएल काय घ्यायचा त्या केसमध्ये? ज्या डायरेक्शनच्या अलॉंग डीएल असेल, सपोज फॉर एक्झाम्पल डीएल तुमची अशी आहे, समजा लाईन चार्ज असा दिलेला आहे. ओके, सगळ्यांना ऐकताय सगळे? जर लाईन चार्ज तुम्हाला असा दिलेला आहे 2 कुलम पर मीटर आणि हा लाईन चार्ज झेड ऍक्सिसवर आहे, सपोज असं जर असेल तर मग हा डीएल काय घ्यायचा? डिफरन्शियल लेंथ काय घ्यायची? यू हॅव टू पुट डीएल इज इक्वल टू डीझेड. कळतंय का? सपोज हा जो लाईन चार्ज आहे तो एक्स ऍक्सिसवर आहे. हा लाईन चार्ज देतानाच प्रॉब्लेम मध्ये एक्स ऍक्सिस दिला. मग इथं काय करायचं? डीएलच्या जागेवर काय घ्यायचं? यू हॅव टू पुट dx. What is this dl? dl is a differential length. What is ds? ds is a differential surface. What is dv? dv is a differential volume. कोऑर्डिनेट सिस्टम मधला आठवा डिफरन्शियल लिंक शिकलो ना आपण. कार्टेशियन सिस्टीमचे कोणते आहे? dl, dx, dy, dz. ओके, सिलेंड्रिकल सिस्टीमचे dl कोणते असतात? कोणते असतात? dr, r d phi, dz. ओके, आणि स्पेरिकल कोऑर्डिनेटच्या कोणत्या असतात? डिफरन्शियल लेंथ डीएल, डीआर, आर डी थिटा, आर साइन थिटा, डी फाय. समजतंय का? मग एवढं सोपं आहे. याच्यामध्ये बघा ना, प्रॉब्लेम मध्ये फॉर्म्युल्यामध्ये बघा ना काय काय दिलेलं असतं. रो एल तुम्हाला दिलेला असतो. डीएल तुम्ही विचार करायचा काय घ्यायचा. डीएल समजा कार्टेशियन वर प्रॉब्लेम आहे, कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टम. डीएल मग काय घ्यायचं? एक तर डीएक्स घ्या किंवा डीवाय घ्या किंवा डीझेड घ्या. तुम्ही बघायचं की लाईन चार्ज कोणत्या ऍक्सिसवर दिलेला आहे. तसं सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट सिस्टम जर असेल तर मग बघायचं की तुमचा लाईन चार्ज अलॉंग आर डायरेक्शन आहे का फाय डायरेक्शन आहे का झेड डायरेक्शन. ज्या डायरेक्शनच्या अलॉंग लाईन चार्ज दिलाय त्यानुसार तो डीएल घ्यायचा, डिफरन्शियल लेंथ घ्यायची. म्हणजे त्यासाठी आपल्याला काय माहित पाहिजे? प्रत्येक कोऑर्डिनेट सिस्टीमची डिफरन्शियल लेंथचा फॉर्म्युला आपल्याला माहित पाहिजे. कळतंय का?
ह्या फॉर्म्युल्याच्या बाबतीत बोललो मी. आता पुढचा फॉर्म्युला काय आहे? हा फॉर सरफेस चार्ज. सरफेस चार्जच्या बाबतीत तुम्हाला काय काय दिलेलं असेल? रोएस दिलेला असेल. फॉर एक्झाम्पल रोएस तुम्हाला दिला आहे 2 कुलम पर मीटर स्क्वेअर. ओके, 4πε0 कॉन्स्टंट आहे. आर आणि ए आर कॅप कसा मिळवायचा हे तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलं ह्या फॉर्म्युल्यानुसार. आर कसा मिळवायचा? तुमच्या चार्ज पासून त्या दिलेल्या पॉइंट पर्यंत आर बार ड्रॉ करायचा आणि हा ए आर कॅप असतो छोटा, युनिट वेक्टर ऑफ आर बार. ठीक आहे, हे कसं मिळवायचं तुम्हाला माहिती आहे. राहिला प्रश्न काय? डीएसचा. मग डीएस काय मिळवायचा रे? डीएस कसा घ्यायचा तुम्हाला माहिती आहे. कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टम मध्ये 3 डिफरन्शियल सरफेस आहेत, सिलेंड्रिकल मध्ये 3 आहेत आणि स्पेरिकल कोऑर्डिनेट सिस्टम मध्ये 3 डिफरन्शियल सरफेस आहेत. कोणते कार्टेशियन मधले 3? डीएस एक्स बार, डीएस वाय बार, डीएस झेड बार. ओके, 3 डायरेक्शनचे 3 डिफरन्शियल सरफेस. सिलेंड्रिकल सिस्टीम मध्ये डीएस आर बार, डीएस फाय बार, डीएस झेड बार. आणि स्पेरिकल कोऑर्डिनेट सिस्टम मध्ये डिफरन्शियल सरफेस कोणते? डीएस आर बार, डीएस थीटा बार, डीएस फाय बार. आठवतंय का नाही? कोऑर्डिनेट सिस्टम आठवा. डिफरन्शियल सरफेस कसे मिळवायचे, कसे पाठ करायचे ते. उरलेल्या 2 डिफरन्शियल लेंथचं मल्टिप्लिकेशन तुम्हाला डीएस देतो. डिफरन्शियल सरफेस कसा मिळवायचा? फॉर एक्झाम्पल आठवतंय का बघा, डीएस एक्स बार तो कसा मिळवला आपण? उरलेल्या 2 डिफरन्शियल लेंथचं मल्टिप्लिकेशन. मग उरलेल्या, आता डीएस एक्स बार म्हणजे काय? एक्स डायरेक्शन मधला डिफरन्शियल सरफेस. मग ते कसा मिळवायचा? उरलेल्या 2 डिफरन्शियल लेंथ मल्टिप्लाय करा, डी वाय इंटू डी झेड. ओके, आणि हा कोणत्या डायरेक्शनला आहे डिफरन्शियल सरफेस? एक्स डायरेक्शनला तो डिफरन्शियल सरफेस आहे. मग त्याची डायरेक्शन काय झाली? ए एक्स कॅप. समजलं का? डीएस एक्स बार कसा मिळवला. तसंच डीएस वाय बार, तसंच डीएस झेड बार मिळवायचा. त्यासाठी आपल्याला ह्या डिफरन्शियल लेंथ पाठ पाहिजे. कळतंय? आता ह्या फॉर्म्युल्याच्या बाबतीत जर प्रॉब्लेम तुमचा सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट सिस्टमवर असेल तर मग डीएस कोणता घ्यावा लागेल? डीएस कोणता घ्यावा लागेल? एक तर तुम्हाला डीएस आर बार. आता सिलेंड्रिकल सिस्टीम मध्ये कोणते कोऑर्डिनेट असतात? आर, फाय आणि झेड. म्हणजे तुम्हाला डीएस कोणता घ्यावा लागेल? एक तर डीएस आर बार घ्यावा लागेल किंवा डीएस फाय बार घ्यावा लागेल किंवा डीएस झेड बार. आता हे कशावरून ठरवायचं का तिघांपैकी कोणता घ्यायचा? ते कशावरून ठरतं? तर तुम्ही प्रॉब्लेम बारकाईने वाचायचा. तुमचा सरफेस एरिया कोणत्या डायरेक्शनला आहे? आता फॉर एक्झाम्पल हा तुमचा प्लेन सरफेस आहे. ओके, आता समजा ही डायरेक्शन, ही पेन जो दिसतोय समोर असा येतोय, ही समजा एक्स डायरेक्शन आहे. तर मग थोडक्यात हा सरफेस जो आहे हा एक्स डायरेक्शनला परपेंडिक्युलर आहे की नाही? ही एक्स डायरेक्शन आहे सपोज. तर हा सरफेस एरिया जो आहे इन्फानाइट किंवा फायनाइट, हा सरफेस एरिया एक्स डायरेक्शनला परपेंडिक्युलर आहे. याचा अर्थ असा होतो, व्हॉट इज द डायरेक्शन ऑफ दिस सरफेस? द डायरेक्शन ऑफ दिस सरफेस इज एक्स कॅप. कारण एक्स डायरेक्शनला आहे ना, एक्स डायरेक्शनशी परपेंडिक्युलर आहे ना. समजा माझा सरफेस असा आहे आणि तो परपेंडिक्युलर सपोज झेड ऍक्सिसला परपेंडिक्युलर आहे. सरफेस एरिया इज परपेंडिक्युलर टू झेड ऍक्सिस. मग ह्या सरफेसचा डायरेक्शन काय झाली? या सरफेसची डायरेक्शन काय झाली? ए झेड कॅप. युनिट वेक्टरच्या भाषेत बोलायचं, व्हॉट इज द डायरेक्शन ऑफ दिस सरफेस? ए झेड कॅप. सिमिलरली सरफेसची डायरेक्शन ए आर कॅप असू शकते, ए फाय कॅप असू शकते, ए झेड कॅप असू शकते. म्हणजे कोऑर्डिनेट सिस्टम नुसार. समजा तुमचा प्रॉब्लेम स्पेरिकल कोऑर्डिनेट सिस्टमचा आहे, मग 3 डायरेक्शन कोणते आहे? आर, थीटा, फाय. मग डीएस ची डायरेक्शन काय असू शकते? डीएस आर बार असू शकते, डीएस थीटा बार असू शकते, डीएस फाय बार असू शकते. ठीक आहे, एवढे कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम येत नाही शक्यतो. कोऑर्डिनेट कार्टेशियन सिस्टम किंवा सिलेंड्रिकल सिस्टीम पर्यंतचा प्रॉब्लेम तुमच्या याच्यामध्ये येऊ शकतो. ठीक आहे, आता तुम्हाला समजलं का हा फॉर्म्युला कसा वापरायचा आहे? या फॉर्म्युल्यामध्ये ई बार तुम्हाला शोधायला लावतील किंवा डिराईव्ह करायला लावतील. रोएस इज गिवन, 4πε0 इज गिवन. आर आणि ए आर कॅप कसा मिळवायचा तुम्हाला माहित आहे. फक्त शोध काय घ्यायचा? डीएस कोणता घ्यायचा. ठीक आहे, त्या कोऑर्डिनेट सिस्टम मधला कोणता डीएस घ्यायचा. ओके, तेवढं फक्त. आणि डीएस, आणि नेहमी लक्षात ठेवा सरफेसची डायरेक्शन काय असते? कोणता डीएस घ्यायचा कशावरून ठरतं? त्या सरफेसच्या डायरेक्शनवरून. म्हणजे सरफेस कोणाला परपेंडिक्युलर आहे?
कोणत्या ऍक्सिसला परपेंडिक्युलर आहे. ठीक आहे, ज्या ऍक्सिसला तो परपेंडिक्युलर, एक्स ला असो, वाय ला असो, झेड ला असो, आर ला असो, फाय ला असो, झेड ला असो, कशाला असो, ती डायरेक्शन त्या सरफेसची डायरेक्शन असते. कळतं? आणि त्यानुसार तो डीएस इथं घ्यायचा असतो. ओके, तशीच गोष्ट याच्या बाबतीत आहे. ई बार इज इक्वल टू इंटिग्रेशन रो व्ही डीव्ही. आता डीव्ही ला तर काही डायरेक्शन नसते. डीव्ही कसं मिळवतो आपण कार्टेशियन, सिलेंड्रिकल, स्पेरिकल मध्ये? डीव्ही इज इक्वल टू मल्टिप्लिकेशन ऑफ ऑल डिफरन्शियल लेंथ. ऑल डिफरन्शियल लेंथ म्हणजे कार्टेशियन मध्ये डीएक्स इंटू डीवाय इंटू जी झेड, सिलेंड्रिकल मध्ये डी आर आर डी फाय डी झेड, सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन. आता हा काय वेक्टर नाही, याला डायरेक्शन नसते डीव्हीला. ठीक आहे, खूप डिटेल आपण याच्यावर आता चर्चा केली. मग वेगवेगळ्या काय पॉइंट्स काय होता? व्हॉट इज द ई बार ड्यू टू व्हेरियस टाइप्स ऑफ चार्ज डिस्ट्रीब्युशन. वेगवेगळ्या प्रकारच्या चार्ज डिस्ट्रीब्युशन मुळे ई बार किती. आता पहिला फॉर्म्युला कशाचा होता? ई बार ड्यू टू पॉइंट चार्ज डिस्ट्रीब्युशन. दुसरा फॉर्म्युला काय आहे? ई बार ड्यू टू लाईन चार्ज डिस्ट्रीब्युशन. थर्ड, ई बार ड्यू टू सरफेस चार्ज डिस्ट्रीब्युशन. अँड लास्ट फॉर्म्युला ई बार ड्यू टू व्हॉल्यूम चार्ज डिस्ट्रीब्युशन. ठीक आहे. आता तुम्हाला एक मी टास्क देतो. काय? यू गो थ्रू द डेरिवेशन ऑफ ई बार ड्यू टू इन्फानाइट लाईन चार्ज. यू गो थ्रू द डेरिवेशन ऑफ ई बार ड्यू टू इन्फानाइट लाईन चार्ज. त्याचा फॉर्म्युला शेवटला काय राहतो? ई बार इज इक्वल टू रो एल अपॉन 2 पाय एप्सिलॉन 0 आर. आता यांचा आर असं लिहितात ते, आपण आर असं लिहायचं. आर ए आर कॅप. कळतंय का नाही? हे आर ला कसं लिहितात रेफरन्स बुक वाले? ते असं लिहितात, पण आपण आर असं लिहायचं. मग फॉर्म्युला काय झाला? ई बार इज इक्वल टू रो एल अपॉन 2 पाय एप्सिलॉन 0 आर ए आर कॅप. हा फॉर्म्युला कोणाचा आहे? ई बार ड्यू टू इन्फानाइट लाईन चार्ज डिस्ट्रीब्युशन. त्याचं डेरिवेशन मी तुम्हाला आज तुमच्या ग्रुपवर टाकलेलं आहे. ते डेरिवेशन तुम्ही एकदा बघून घ्या. कळतंय? नंतर हे एक डेरिवेशन बघा, ई बार ड्यू टू इन्फानाइट सरफेस चार्ज. याचं एक डेरिवेशन ते सुद्धा मी तुम्हाला टाकलंय. ते सुद्धा तुम्ही व्हिडिओ आज बघून घ्या. ठीक आहे. त्याचा फॉर्म्युला शेवटला काय येतो? आता हा बघा, हा इन्फानाइट सरफेस चार्ज आहे, याच्यावर चार्ज आहे. ठीक आहे. आणि काय करायचंय? आणि तुमचा अननोन पॉइंट इथं कुठेतरी आहे. तर ह्या टोटल सरफेस चार्ज मुळे ह्या पॉइंटला ई बार किती असेल, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी किती असेल? समजलंय का प्रश्न? हे डेरिवेशन कशाचं आहे? या टोटल सरफेस मुळे, जो चार्ज सरफेस आहे, या सगळ्या चार्ज मुळे ह्या पॉइंटला ई बार किती, तो